गुड मॉर्निंग सर्वांना. आता आपण आपली 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत येऊन थांबलेलो आहे. आत्तापर्यंत आपण 3 पंचवार्षिक योजना, त्यानंतर आलेला योजना सुट्टीचा काळ, त्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना आपण कंप्लीट केलेली आहे. आता आपण 5वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. आता पहा, 5वी पंचवार्षिक योजना बरोबर, याचा कार्यकाळ जर पाहिला तर 1 एप्रिल 1974 पासून ते 31 मार्च 1978. तिथं स्टार मी यासाठी केलेलं आहे की ही एकमेव अशी पंचवार्षिक योजना होती की जिचा कार्यकाळ हा मधूनच थांबवण्यात आला. बरोबर, म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आपल्याला माहिती की 5 वर्षे होतं. परंतु जरी ते पंचवार्षिक योजना राबवणं कठीण झालं असलं तरी त्याच्यामागं त्यानंतर मग काही काळ सुट्टी घेतली जायची, योजना सुट्टी घेतली जायची किंवा वार्षिक योजना राबवल्या जायच्या. परंतु ही पंचवार्षिक योजना अशी की या म्हणजे राजकीय गोष्टींमुळे त्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ जो आहे तो 1 वर्ष आधी समाप्त करण्यात आला. इंदिरा गांधी सरकारनंतर जे जनता दल पक्षाचं जे सरकार आलं तर मोरारजी देसाई हे त्याचे अध्यक्ष होते, तेव्हा त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ही जी योजना आहे तिचा कार्यकाळ 1 वर्ष अगोदर संपवण्यात आला आणि त्यानंतर जनता दल सरकारने काय केलं, स्वतःची सरकती योजना सुरू केली. तर ही जी योजना होती त्यामुळे या योजनेचं नाव काय होतं पहा, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता. आता बरोबर, कारण दारिद्र्य निर्मूलन करणं गरजेचं होतं, कारण याला पार्श्वभूमी अशी होती की 1971च्या ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव या मुद्द्यावर इलेक्शन गाजवलं होतं ते, आणि ते ह्या घोषणेचीच ह्या पंचवार्षिक योजनेला पार्श्वभूमी होती. म्हणून ह्या योजनेचं नाव देखील काय ठेवण्यात आलं, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हे या योजनेचं नाव होतं. आपल्याला इथं 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. एक म्हणजे 1 वर्ष अगोदरच कार्यकाळ समाप्त करण्यात आला. योजनेचं नाव दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. आणि गरिबी हटाव योजना ही इंदिरा गांधींनी कधी दिली होती, तर गरिबी हटाव ही योजना घोषणा इंदिरा गांधींनी 1971 इलेक्शन्समध्ये दिली होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर या योजनेचा अध्यक्ष जर विचार कराल तर इंदिरा गांधी डेफिनेटली. उपाध्यक्ष हे डी धर होते डिसेंबर 1974पर्यंत. त्यानंतर PN हक्सर हे जानेवारी 75 नंतर ते या योजनेचे उपाध्यक्ष झाले. आता प्रतिमान कुठलं वापरलं या योजनेसाठी, तर आपण मागच्याच योजनेमध्ये पाहिलं होतं की 4थ्या, 5व्या आणि 6व्या पंचवार्षिक योजनेसाठी सेम प्रतिमान वापरलं. कोणाचं, ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं. तर त्या प्रतिमानाचं नाव होतं खुले सातत्य प्रतिमान. त्यालाच ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असं देखील म्हटलं होतं. म्हणजे गुंतवणूक करताना अनुकूल परिस्थिती आली तर आपण भांडवली वस्तूंच्या उत्पादनात गुंतवणूक करायची, आणि जर प्रतिकूल परिस्थिती आली तर ग्राहक वस्तू उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची. ही मागील पंचवार्षिक योजनेमध्ये हे मॉडेल जे आहे ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता फक्त इथं एवढंच आपण सांगूया की प्रतिमान कुठलं वापरलं, की ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं खुलं सातत्य प्रतिमान, जे की 6व्या योजनेपर्यंत तेच कंटिन्यू होणार आहे. नेक्स्ट मुद्दा काय आपला, की वार्षिक वृद्धी दर. तर वार्षिक वृद्धी दर आपण पाहिलं होतं की पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेसाठी आपण NNP बेस्ट वापरलं होतं. बरोबर, पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेसाठी NNP बेस्ट वापरलं होतं. त्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना जी झाली त्यामध्ये आपण NDP बेस्ट आपलं जे वार्षिक वृद्धी दर आहे तो कॅल्क्युलेट केला होता. परंतु 5व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण GDP बेस्ट, म्हणजे GDPवर आधारित, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, याच्यावर आधारित आपलं नॅशनल इन्कम आपण कॅल्क्युलेट करायला लागलो. देशाचं उत्पन्न कसं कॅल्क्युलेट करायचं, तर GDPचा जो आकडा येईल तो आकडा कन्सिडर करायचा. तर 5व्या योजनेपासून आपण GDPच्या आकड्यांना महत्त्व देऊ लागलो किंवा याचा वापर आपण करू लागलो. तर लक्ष ठेवलं होतं 4.4% आणि साध्य जे ते 4.8% झालं. म्हणजे जेवढं आपण लक्ष ठेवलं होतं त्यापेक्षा जास्त हे आपल्याला अचीव झालेलं आहे. आता आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह अभ्यास करतो तेव्हा आपण सांगू तेव्हा की 4 योजना अशा होत्या, 1, 5, 6 आय थिंक आणि 7. तर या योजनेमध्ये काय झालं होतं की जेवढं आपण लक्ष ठरवलं होतं त्यांच्यापेक्षा जास्त अचीव झालं होतं लक्ष. तर फक्त इथं आत्तापुरतं एवढं लक्ष ठेवा. आपण नंतर कंपॅरेटिव्ह चार्ट पाहताना ते परत डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे, 4.4% लक्ष ठरवलं होतं आणि 4.8% आपण काय केलं, अचीव केलं, आणि GDP बेस्ट होतं ते. त्यानंतर सार्वजनिक खर्चाचा जर विचार केला तर सार्वजनिक खर्चामध्ये परत जवळजवळ 38 ते 39,000 कोटीच्या आसपास यामध्ये खर्च करण्यात आला या योजनेमध्ये. आणि सर्वाधिक खर्च जो आहे तो उद्योग क्षेत्रात, म्हणजे 26% जी इन्व्हेस्टमेंट आहे पब्लिक इन्व्हेस्टमेंट, तर ती उद्योग क्षेत्रामध्ये करण्यात आला. आणि कृषी आणि सिंचन या घटकावर देखील 22% सार्वजनिक खर्च करण्यात आला. आणि त्या खालोखाल ऊर्जा क्षेत्राला आता हळूहळू महत्त्व प्राप्त व्हायला लागलं होतं. म्हणजे इथून पुढे आपल्याला असं दिसेल की काही योजनांमध्ये ऊर्जा क्षेत्रावर सर्वात जास्त खर्च केलेला आहे. तर ते 19% आपण ऊर्जा क्षेत्रावर खर्च केला. आपल्या लक्षात एवढं ठेवायचं की उद्योग क्षेत्रात 26%, कृषी व सिंचन क्षेत्रात 22%. तर अजूनही उद्योग क्षेत्र आणि कृषी आणि सिंचन क्षेत्र याचं प्राबल्य आपल्याला सार्वजनिक खर्चामध्ये दिसतं. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो चलनवाढबद्दल आता आपण काय सांगू शकतो की आपण मागच्या योजनेमध्ये पाहिलं होतं की आपल्याला सेकंड ऑइल क्रायसिस, दुसरं पाकिस्तान युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, त्यानंतर दुष्काळ, या गोष्टीमुळे आपली चलनवाढ जवळजवळ 20.2% जाऊन पोहोचली होती. परंतु या योजनेमध्ये 1974-75 साली ही जी आपली चलनवाढ आहे ती जवळजवळ 25.2% जाऊन पोहोचली होती. राईट, गेल्या 75 वर्षामधील हा एक प्रकारे उच्चांक गाठला होता.
बरोबर. तर परंतु नंतर 1-2 वर्षांनी म्हणजे 77-78 सालापर्यंत ती जी चलनवाढ आहे ती आटोक्यात आली आणि ती 5.2% खाली घसरलेली आपल्याला आढळून येतं. म्हणजे चलनवाढ बऱ्यापैकी आटोक्यात आपल्याला आली होती. फक्त हा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा की 25.2% म्हणजे आत्तापर्यंतचा जो उच्चांकी आकडा जो गाठला आपल्या चलनवाढीने तो 1974-75 सालामध्ये गाठलेला आपण सांगू शकतो. अन्नधान्य उत्पादनाचा विचार कराल तर अन्नधान्य उत्पादन जवळजवळ 126.4 मिलियन टन एवढं आपलं अन्नधान्य उत्पादन वाढलेलं या योजनेमध्ये दिसून येतं. तर पुढचा मुद्दा पहा. आता राजकीय घडामोडी पाहिजे आपल्याला. बरोबर. बऱ्यापैकी जो बेस आहे या योजनेचे जे गोष्टी आहेत, काय लक्ष ठेवण्यात आली, काय साध्य करण्यात आलं, त्या गोष्टी समजून सांगितल्या. तर या योजनेमध्ये राजकीय घडामोडी कुठल्या घडल्या? तर एक सर्वात महत्त्वाची घडामोडी ती म्हणजे पोखरण अणुचाचणी घेण्यात आली. ही पहिली अणुचाचणी होती. बरोबर. इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये. आता 18 मे 1974 या दिवशी ही अणुचाचणी घेण्यात आली होती आणि याला नाव काय होतं? आणि बुद्ध हसला. आणि बुद्ध हसला हे याचा संकेतांक होता. त्यानंतर यामध्ये जे प्लुटोनियम वापरण्यात आलं होतं, म्हणजे ही जी पोखरण अणुचाचणी घेण्यात आली यासाठी कुठल्या एलिमेंटचा वापर करण्यात आला होता? तर प्लुटोनियम या एलिमेंटचा वापर करण्यात आला होता आणि ते सायरस अणुभट्टी जी आहे त्या अणुभट्टीतून हा प्लुटोनियम आपण वापरलेला होता. आता या अभियानाचे प्रमुख कोण होते? तर राजारामन्ना हे कोण होते? या पोखरण अणुचाचणीचे प्रमुख होते, अभियान प्रमुख होते. ही पोखरण अणुचाचणीची घटना आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे म्हणजे सिक्कीम या राज्याची म्हणजे त्याला राज्य दर्जा देण्यात आला. अगोदर हे राज्य स्वतंत्र होतं, त्यानंतर भारताचं ते एक असोसिएट स्टेट म्हणून सामील झालं आणि त्यानंतर 36वी घटनादुरुस्तीची. तर या सिक्कीमबाबत आपल्याला 2 घटनादुरुस्ती आपण पॉलिटीमध्ये जेव्हा पाहणार तेव्हा पाहूच. 35वी आणि 36वी ही घटनादुरुस्ती आपण सिक्कीमच्या बाबत लक्षात ठेवू शकतो. जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये शेड्यूल 2A टाकलं होतं ते सिक्कीम या राज्यासाठी टाकलं होतं. तर ते 36व्या घटनादुरुस्तीने हे शेड्यूल 2A पण काढून टाकलं, राईट. आणि आपण काय केलं? सिक्कीमला फुल फ्लेज स्टेट म्हणजे पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976 साली जी झाली तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलं जातं. का? कारण खूप साऱ्या तरतुदी ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या आहेत त्या या घटनादुरुस्तीने आपण चेंज केलं होतं. त्यामुळे एक प्रकारे याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंच म्हटलं जातं. 2 नोव्हेंबरला काय झालं? एक संसदची याला संमती भेटली आणि 1 एप्रिल 1977 पासून ही लागू झाली. जरी ही घटनादुरुस्ती 1976ची असली तरी 2 नोव्हेंबरला याला संमती भेटली होती संसदेची आणि त्यानंतर बरोबर म्हणजे डेफिनेटली पुढच्याच वर्षी 1 एप्रिल 1977 ही लागू झाली. कधी म्हणजे ही तारीख विचारलेली आहे, बऱ्याच वेळा ही तारीख विचारली कारण महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे. इकॉनॉमिक्समध्ये नाही पण ॲटलिस्ट पॉलिटीमध्ये ही तारीख विचारलेली आहे. आता आणीबाणी आणि 20 कलमी कार्यक्रम. आता 25 जून 1975 रोजी काय झालं? आपल्या देशामध्ये पहिली आणीबाणी, पहिली नाही म्हणता यायची परंतु म्हणजे इंटरनल बेसिसवर ओके आणीबाणी लावण्यात आली होती. ती अशा प्रकारची ही पहिली आणीबाणी होती. त्यानंतर अंतर्गत उठाव हा त्याच्यामागचा एक म्हणजे घटनादुरुस्ती म्हणजे घटनेमध्ये जो शब्द आहे त्यानुसार ही आणीबाणी लावण्यात आली होती. आणि 26 जून म्हणजे बरोबर दुसऱ्या दिवशी काय झालं? जी आपली 5वी पंचवार्षिक योजना आहे ती बाजूला ठेवण्यात आली. म्हणजे आता हिच्या योजनांच्या जे उद्दिष्ट आहेत त्याच्यावर फोकस नाही करता आपल्याला काय करायचं आहे? 20 कलमी कार्यक्रम राबवायचा आहे. बरोबर. 25 जूनला आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीसोबत 26 जूनला काय केलं? 20 कलमी कार्यक्रम चालू केला आणि 5व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट काय करण्यात आली? बाजूला ठेवण्यात आली. अशा प्रकारे आणीबाणी आणि 20 कलमी कार्यक्रम आपण लावल्याचं आढळून येतं. आता अनुकूल व्यापार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड आपला जो BOT मागच्या योजनेमध्ये आपण पाहिलं होतं की 1974-75 सालामध्ये पहिल्यांदा बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो आपला अनुकूल झाला होता. व्यापार अधिक्य निर्माण झालं होतं आणि नंतर दुसरं वर्ष सांगितलं होतं मी की 1976-77 बरोबर. तर जवळजवळ 68 कोटी रुपयाचा व्यापार अधिक्य आपल्या बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार तोल खात्यावर निर्माण झालेलं होतं. तर हे 2 साल आपल्याला लक्षातच ठेवायचं. 1972-73 आणि 76-77 4 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. तर यावेळेस काय झालं की व्यापार अधिक्य आपल्या खात्यावर म्हणजे व्यापार तोल खात्यावर निर्माण झालेलं होतं. त्यानंतर पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बरोबर. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 16 एप्रिल 1976 रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं. 16 एप्रिल 1976 रोजी पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा आपण. नेक्स्ट ट्रायसेममध्ये काय बघा? ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी स्वरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण. हा खूप इम्पॉर्टंट कार्यक्रम त्याकाळी सुरू करण्यात आला होता. आता हा ॲक्च्युली थोडा लेट आहे म्हणजे योजनेचा कार्यकाळ 1978ला संपला होता आपला. त्यानंतर म्हणजे जी जनता गव्हर्नमेंटची जी योजना आहे आता तिथं आपण सेपरेट पाहणार नाही. तर त्यामुळं 15 ऑगस्ट 1979ला
हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. त्याच्या लगेच म्हणजे 1978 नंतर लगेच पुढच्या वर्षी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. थोडक्यात म्हणजे याची पार्श्वभूमी आधी म्हणजे 5व्या योजनेमध्येच तयार झाली होती पूर्ण, परंतु तो लागू नेमकी सरकत्या योजना काळामध्ये करण्यात आला. परंतु आपण त्याचा अभ्यास याच योजनेखाली केलेला आहे. ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि याचं साल लक्षात ठेवा. जोड्या लावायला ज्या जवाहर रोजगार योजना, ट्रायसेम या महत्त्वाच्या ज्या रोजगाराच्या योजना आहेत ते यांचं जोड्या लावायला भरपूर वेळा प्रिव्हियस इयर्समध्ये विचारलेलं आहे. आता आपण आपल्या योजनेच्या शेवटाकडे येऊया. 5वी पंचवार्षिक योजना ICDS. याच्यामध्ये एक महत्त्वाची योजना सुरू झाली ती म्हणजे ICDS. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ओके, एकात्मिक बालविकास कार्यक्रम, जे अंगणवाडी वगैरे आपण म्हणतो ते ICDS म्हणजे काय, अंगणवाडी. 2 ऑक्टोबर 1975 पासून ICDS या योजनेला सुरुवात झाली. यामध्ये 0 to 6 या वयाची जी बालकं आहेत त्यांच्या पोषणासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता ICDS. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे वाळवंट विकास कार्यक्रम. म्हणजे ज्या जमिनी पडीक पडत चालल्यात किंवा त्यांचं वाळवंटीकरण जास्त वाढत चाललं आहे, क्षारांचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी तर तो डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 1977-78 या सालामध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम, तर हा देखील 2 ऑक्टोबर 1978. आता बऱ्यापैकी तुम्हाला इथं जाणवत असेल की 2 ऑक्टोबर ही तारीख निवडलेली, कारण 2 ऑक्टोबर काय गांधीजींची जयंती या दिवशी असते, म्हणून 2 ऑक्टोबर मोस्टली या योजनेसाठी तारीख निवडल्याची आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये 2 ऑक्टोबर 1978ला ही राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. 15 ते 35 वयोगट हा याच्यामध्ये टार्गेट करण्यात आलेला वयोगट होता, 15 ते 35. तर याच्यामध्ये काय करायचं, पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 1983 काय करायचं होतं आपल्याला, 10 कोटी निरक्षर लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण सुविधा ह्या पुरवायच्या होत्या. 10 कोटी निरक्षरांना शिक्षण सुविधा पुरवायच्या होत्या. अशा पद्धतीने हा प्रौढ शिक्षण कार्यक्रम त्यावेळेस राबवण्यात आलेला होता. आता ज्या गोष्टीमध्ये एक्सप्लेन करण्यासारखं जास्त काही नाही, तिथं एक्सप्लेन केलेलं नाही. काही गोष्टी फॅक्च्युअल हे खूप महत्त्वाच्या. आता त्याच्यामध्ये वयोगट महत्त्वाचं आहे, त्यानंतर किती कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचं, शिक्षण सुविधा पोहोचवायच्या होत्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते मेन पॉईंट्सच आपण इथं लिहिलेले आहे. त्यानंतर बँकिंग क्षेत्राच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या योजना इथं आपल्याला पाहायचं आहे. ते म्हणजे एक आहे आपली RRB म्हणजे काय, रिजनल रूरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका. तर 2 ऑक्टोबर 1975 सालामध्ये जवळजवळ 5 RRBs स्थापन करण्यात आलेल्या होत्या. आता ह्या RRBs अध्यादेशाद्वारे स्थापन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर याचा ॲक्ट आला. हे आपण बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये पाहूच. फक्त या योजनेमध्ये RRBs यांची स्थापना झालेली होती. 5 RRBs यांची स्थापना झालेली होती. या 5 RRBची नावं देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ते आपण त्या लेक्चरमध्ये पाहूया. त्यानंतर HDFCची स्थापना झाली, म्हणजे हसमुखभाई पारेख हे यांचे यासाठी खूप सारे योगदान होते. तर त्यांनी HDFC म्हणजे काय, जे हाऊसिंग लोन वगैरे आपल्याला भेटतं, तर ते कॉर्पोरेशन तयार केलं, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, बरोबर. तर हे ऑक्टोबर 1977 याची काय केली, स्थापना केली. म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये HDFCची स्थापना झाल्याची आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आता आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय झालं. एक फक्त क्विक रिकॅप घेऊया की नक्की महत्त्वाच्या गोष्टी पाहू. 5वी पंचवार्षिक योजना, बरोबर. 5वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 पाहिजे होता, परंतु झाला तो 1978, कारण 1 वर्ष ती अगोदर समाप्त करण्यात आली. कुणी, जनता दल सरकारने. या योजनेचं नाव दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता असं होतं. याला पार्श्वभूमी कशाची होती, 1971 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. त्या घोषणेची याला पार्श्वभूमी होती, त्यामुळे त्याचं नाव दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता असं होतं. अध्यक्ष इंदिरा गांधी, उपाध्यक्ष DD धर आणि PN हक्सर हे 2 होते. प्रतिमान आपण ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं खुले सातत्य प्रतिमान हेच वापरलेलं आढळतं. त्यानंतर वार्षिक वृद्धी दर जो होता, जो ठरवला त्यापेक्षा जास्त अचीव झाला आणि हा GDP बेस्ड होता. 5व्या पंचवार्षिक योजनेपासून हा GDP बेस्ड वार्षिक वृद्धी दर आपण कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली होती. सार्वजनिक खर्चाचा जर विचार कराल तर उद्योग क्षेत्रामध्ये 26% आणि कृषी व सिंचन क्षेत्रामध्ये 22% खर्च हा सार्वजनिक क्षेत्रात करण्यात आला होता. चलनवाढीचे 2 आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे. 1974-75 साली 25.2%, म्हणजे गेल्या 75 वर्षातील हा सर्वाधिक उच्चांक गाठलेला, चलनवाढीने गाठलेला हा आकडा आहे 25.2. आणि 77-78ला परत ते आटोक्यात आली चलनवाढ आणि ती 5.2% एवढी चलनवाढ आपल्याला दिसून येते. अन्नधान्य उत्पादन 126.4 मिलियन टन, हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर पुढची गोष्ट आपण राजकीय घडामोडीमध्ये पोखरण अणु चाचणी पाहिली होती, पहिली झालेली 18 मे 1974, आणि बुद्ध असला हा त्याचा संकेत होता. त्यानंतर सायरस अणुभट्टीमधून प्लुटोनियम वापरला होता आणि राजारामन नाईक त्याचे प्रमुख होते.
त्यानंतर सिक्कीम राज्याची स्थापना 36वी आणि 35वी घटनादुरुस्ती आपण सांगितले लक्षात ठेवायची. आणि 1975च्या 36व्या घटनादुरुस्तीने याला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच 42वी घटनादुरुस्ती जी 76ला जरी झाली असेल तरी मात्र लागू कधीपासून झाली, 1 एप्रिल 1977 ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर आणीबाणी आणि 20 कलमी कार्यक्रम 25 जूनला आणीबाणी लागू झाली आणि 26 जूनला 20 कलमी कार्यक्रम सुरू झाला. व्यापार तोल जो आहे तो आपला अनुकूल 2 सालामध्ये होता फक्त 1972-73 आणि 76-77. तर 76-77ला तो 68 कोटी होता. त्यानंतर पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 16 एप्रिल 1976 रोजी. त्यानंतर ट्रायसेम ही योजना महत्त्वाची आहे, स्वयंरोजगारांसाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण. आपल्याला जोड्या लावताना डायरेक्ट मराठी शब्द ट्रायसेम असं लिहून देतात, ट्रायसेम मराठीमध्ये लिहून देतात, परत हे देत नाहीत, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण. त्यामुळे ट्रायसेम ही खूप महत्त्वाची योजना आहे. तिची म्हणजे सुरुवात लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1979. नंतर आपण ICDS योजना पाहिली, बरोबर, 2 ऑक्टोबर 1975 पासून 0 to 6 वयाची जी बालकं आहेत त्यांच्या पोषणासाठी. त्यानंतर डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम पाहिला आपण, वाळवंट विकास कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम पाहिला, नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1978चा 15 ते 35 वयोगट हा होता. त्यानंतर पुढील 5 वर्षासाठी 10 कोटी निरक्षरापर्यंत शिक्षण सुविधा पोहोचवायच्या. आणि 2 महत्त्वाचे आपण जे पाहिले, RRBची स्थापना, 5 RRBची स्थापना झालेली 2 ऑक्टोबर 1975ला. आणि HDFC म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन याची स्थापना ऑक्टोबर 1977ला म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने 5वी पंचवार्षिक योजना ही आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. आता यानंतर आपल्याला जी पाहिजे ती म्हणजे सरकती योजना. जी जनता दल गव्हर्नमेंटनी 5वी पंचवार्षिक योजना बाजूला ठेवून आपली एक नवीन योजना राबवली, ती कुठली होती, ती म्हणजे सरकती योजना. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रोलिंग प्लॅन असं म्हणतात. काय म्हणतात, रोलिंग प्लॅन. आता जनता दल पक्ष जो आहे तो त्यांनी 5वी योजना बाजूला ठेवून आपली नवीन योजना लागू केली, त्याला सरकती योजना असं म्हटलं गेलं. आता व्हाय म्हणजे आता इथं मी लिहिलं व्हाय म्हणजे का, असं का केलं त्यांनी, ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे ॲक्च्युली ह्या सरकती योजनेसाठी ज्या व्यक्तींचं मोठं योगदान होतं ते म्हणजे ह्या योजनेचे उपाध्यक्ष होते. इथं खाली लिहिलं पण आम्ही, या योजनेचे उपाध्यक्ष जे होते DT लाकडावाला. तर DT लाकडावाला यांनी याचा आराखडा तयार केलेला होता सरकती योजनेचा. तर त्यांनी कशावरून आराखडा तयार केला की त्या काळामध्ये म्हणजे 1974 सालामध्ये तेव्हा एशियन ड्रामा हे गुन्नार मिर्डाल यांचं एक म्हणजे नोबेल विजेते होते, त्यांचं एक पुस्तक पब्लिश झालं होतं. त्याच्यामध्ये साऊथ एशियामधल्या देशांच्या ज्या अडचणीत त्या डिटेलमध्ये मांडण्यात आलं होतं. तर त्या गोष्टीचा वापर करून DT लाकडावाला यांनी हे जे आहेत ते चेंजेस याच्यामध्ये केले होते, रोलिंग प्लॅन आणला होता. त्याच्यामध्ये काय की ठरवलेले उद्दिष्ट जे असतात, म्हणजे आधीच्या 5 पंचवार्षिक योजनांचं ऑब्झर्वेशन असं होतं की जे आपण उद्दिष्ट ठरवतो आणि जे उद्दिष्ट प्राप्त होतात म्हणजे जे साध्य प्राप्त होतात त्याच्यामध्ये भरपूर तफावत आढळते. आणि इन बिटवीन म्हणजे 5 वर्षाचं आपण उद्दिष्ट ठरवतो, इन बिटवीन आपल्याला चेंजेस जर त्यात काही करायचे असेल तर त्यासाठी एक 5 वर्षाचा कार्यकाळाचा वाट पाहावा लागतो. म्हणजे वेटिंग पिरियडचा 5 वर्षाचा होता, म्हणजे तुम्हाला मध्ये ते चेंज पण करता येत नव्हतं. हे असंच आणि कंटिन्यू राहिलं. तर त्याच्यामुळे पहिल्या 5 पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक गोष्टीचे म्हणजे जे प्रमुख घटक होते त्यांचे जे लक्ष होते ते चेंज करण्यासाठी आपल्याला 5 वर्षाची वाट पाहायला लागायची. त्यामुळेच मग यांनी काय सांगितलं की अर्थव्यवस्थेमधील जे प्रमुख घटक आहेत त्या घटकांसाठी 5 वर्षाचं दीर्घ लक्ष ठेवायचं. मात्र जे क्षेत्रीय घटक आहेत, सेक्टरल घटकांसाठी काय सांगितलं त्यांनी की 1च वर्षाचं लक्ष ठेवायचं आणि ते इयर ऑन इयर म्हणजे दरवर्षी त्यात बदल करायचा. जेणेकरून आपल्याला जर वाटलं की ठीक आहे एक मोठं लक्ष ठेवायचं, जे अर्थव्यवस्थेचं प्रमुख घटक आहे त्याचं लक्ष मोठं ठेवायचं, परंतु त्याचे जे उपघटक आहेत किंवा क्षेत्रीय घटक आहेत याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इयर ऑन इयर म्हणजे दरवर्षी त्याच्यामध्ये 1 वर्षाचं लक्ष ठरवून त्यात बदल करायचे आहेत. यातनं फायदा काय होतो की जे 5 वर्ष आपलं वाट पाहायला लागत होती ते वाट पाहण्याची गरज नाही आणि एक आपलं आर्थिक प्रगतीमध्ये एक सातत्य राहतं. ओके, म्हणजे एक तर झालं ते 5 वर्षानंतर एक तर प्रगती होतेच नाही तर प्रगती होत नाही, त्यापेक्षा काहीतरी दरवर्षी आपण ते त्याच्यावर चेक अँड बॅलन्स ठेवलं पाहिजे आणि आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे लवचिकता. रोलिंग प्लॅनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही गोष्टीचा फायदा होतो आपल्याला ती म्हणजे लवचिकता. याच्यामध्ये आपल्याला त्याचे जे लक्ष आपण ठरवतो ते चेंज करण्यासाठी आपल्याला भरपूर फ्लेक्झिबिलिटी भेटते. तर त्यासाठी म्हणजे ह्या गोष्टीसाठी यांनी काय केलं की रोलिंग प्लॅन आणला होता. आता कालावधी हे जी सरकती योजना होती तिचा कालावधी 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980. आता आपल्याला माहिती आहे की 7वी पंचवार्षिक योजना जी आहे पुढची 6वी पंचवार्षिक योजना तर ती 1 एप्रिल 1980ला सुरू झाली. तर यांनी काय केलं, मध्ये जानेवारीमध्ये काय झालं, जनता गव्हर्नमेंटचं सरकार पडलं. तर त्यामुळे जानेवारी 1980पर्यंत काय ह्या योजनेचा कालावधी आहे. 1 एप्रिल 1980 ते जानेवारी 1980पर्यंत सरकती योजनेचा कालावधी होता. आता अध्यक्ष याचे 2 होते. स्टार्टिंगला मोरारजी देसाई होते जुलै 1979पर्यंत. त्यानंतर चरणसिंह आले जानेवारी 80पर्यंत. याचे उपाध्यक्ष आत्ता सांगितल्याप्रमाणे DT लाकडावाला हे होते. आणि याच्यासाठी मसुदा जो तयार केला म्हणजे आराखडा जो तयार केला तो DT लाकडावाला यांनी तयार केला. आणि जे प्रतिमान जे वापरलं ते आता लाकडावाला प्रतिमान असंच आपण याला म्हणूया. त्यांनी जे एशियन ड्रामा हे बुक होतं गुन्नार मिर्डाल यांनी लिहिलेलं, तर त्या पुस्तकाचा आधार घेऊन त्यांनी म्हणजे हे प्रतिमान तयार केलेलं होतं.
आता त्याच्यामध्ये घडामोडी कुठल्या घडल्या या काळामध्ये? तेलाचं संकट आलं. त्यानंतर 1979मध्ये जवळजवळ 100% किंमत वाढ झाली होती. याआधीच आपण जे तेलाचं संकट पाहिलं होतं ते 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिलं होतं, ते सेकंड ऑइल क्रायसिस होतं. हे त्यानंतरचं संकट आहे. तेव्हा किंमत 400% वाढल्या होत्या. आता किमती मात्र 100% वाढल्याचं दिसून येतं. त्यानंतर अशोक मेहता समितीची स्थापना झाली, जी की आपल्याला माहिती आहे की पंचायत राजचा जेव्हा आपण अभ्यास करतो, बलवंतराय मेहता समितीनंतर आपण जे पाहतो ते अशोक मेहता समिती यांची फेमस समिती आहे. कारण बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. परंतु अशोक मेहता समिती यांनी काय केलं? डिसेंबर 1977मध्ये ही समिती स्थापन झाली होती. ती द्विस्तरीय शिफारस केली, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जी सरकत्या योजनेमध्ये आपल्याला काही लक्षात ठेवायचं होतं. या सरकत्या योजनेमध्ये जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर हे सुरू झाले. जे कुटीर उद्योग असतील किंवा लघु उद्योग असतील यांच्या विकासासाठी हे जिल्हा उद्योग केंद्र सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर फूड फॉर वर्क ही योजना या सरकत्या योजना काळामध्ये सुरू झाली. रोजगार आणि अन्न सुरक्षा यासाठी फूड फॉर वर्क, ओके, कामासाठी अन्न. तर ही रोजगार आणि अन्न सुरक्षा यासाठी ही योजना सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने जी सरकती योजना आहे ही देखील आता आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. ती का सुरू केली, त्यानंतर तिचा कार्यकाळ आपण पाहिला, तिला सरकती योजना का म्हणतात ते देखील पाहिलं. त्याचा सगळ्यात मोठा फायदा लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी हा असतो, हे देखील आता आपण पाहिलं. ओके, अध्यक्ष 2 होते, मोरारजी देसाई आणि चरणसिंह हे होते. उपाध्यक्ष डी टी लकडावाला होते. त्यामुळे मसुदा आणि प्रतिमान जर विचारलं आपल्याला तर ते लकडावाला प्रतिमान किंवा असंच म्हणायचं, किंवा मसुदा म्हटलं तर लकडावाला, डी टी लकडावाला यांनी याचा मसुदा किंवा आराखडा तयार केला. परत एशियन ड्रामा हे बुक लक्षात ठेवा, गुन्नार मिर्डाल यांचं हे बुक होतं. हे आपल्याला पॉवर्टीमध्ये हे लोक दिसतील, मिर्डाल वगैरे. त्यानंतर घडामोडी जर विचार केला तर तेलाचं संकट आलं होतं, 100% किमती वाढल्या होत्या. अशोक मेहता समिती 1977, द्विस्तरीय पंचायत राज. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रांची स्थापना, त्यानंतर फूड फॉर वर्क ही योजना. अशा पद्धतीने आपण आता डिटेलमध्ये 5वी पंचवार्षिक योजना आणि सरकती योजना पाहिलेली आहे. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.